दोन पानावर झालं ना जेव्हा तेव्हा लय भारी दिसणार आहे. देवारात एकदम भारी वाटणार आहे. पान वाळलं होतं पण ते मला कट करायचं होतं, मी विसरून गेलतो. मग आज येऊन पहिला ते कट केलं, कारण की किती मोठं झाले तर असं लावले मम्मीनं. मला माहीत नव्हतं, मला बघायचं होतं कुठं लावले नेमकं. पण आज बघा पाऊस यायला लागलाय बघा, आणि सिया बघा पावसात भिजायला लागल्या. आणि माझं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. ते फळ्या वगैरे पडत होते तर त्याला आम्ही दबू दिलं नाही का नाही, त्यामुळे हिते काय. आणि ती रोपण मागणं शेतात आणून लावलेली, आणि त्या खाली पडली ना तर आपल्या पण पायात घुसू शकते आणि गाडी पण पंक्चर होऊ शकते. हा, त्यामुळे बघा अशी पायात हे बघा, हे आता तार आहे, हे पायात पण घुसणार म्हणते, आणि गाडी जर गेली तर गाडी पण पंक्चर होऊ शकते आहे का. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉग मध्ये. तर गाईज आज बघा आम्ही सगळेजण रेडी झालोय. मी, सिया, मम्मी, आम्ही तिघजण चाललोय आपल्या फार्म हाऊसवर. आणि आज तुम्हाला आपल्या देवारात एक गोष्ट, नवीन काहीतरी सरप्राईज आहे, ते तुम्हाला दाखवतो. चला गाईज देवारात. तर गाईज बघा, हे आहे, बघू शकताय तुम्ही आपल्या देवारातल्या नारळ आपण जे पुजतो ना त्याला बघू शकताय किती छान असं कोंब फुटलेला आहे, आणि आता लवकरच रोप येणार आहे. तर गाईज बघू शकताय किती छान असं वाटते ना. तर ते मोठं झाल्यावर एवढं भारी वाटणार आहे देवारात. असं बघितलं का नाही तुम्ही कसं आहे सरप्राईज, तर सांगा कमेंट मध्ये. तर गाईज ते जरा असं मोठं झालं ना, तर गाईज ते दोन पानावर झालं ना जेव्हा तेव्हा लय भारी दिसणार आहे. देवारात एकदम भारी वाटणार आहे. एवढी एवढी पानं असतात, आपण नारळाची पानं एवढी एवढी कधी बघितलेली नसतात. त्यामुळे पहिल्यांदा जी नारळाची पाने छोटे छोटे असतात ती लय भारी दिसणार आहे. ते म्हणजे आम्ही आमच्या ऍक्च्युली आमच्या देवारात फर्स्ट टाइम असं नारळ पहिल्यांदाच माझ्या 25 वर्षाच्या अनुभवात ना संसारात पहिल्यांदा अंकुर फुटल्याला मी बघितलेला आहे नारळाला. तुमच्या घरी असं नारळ फुटून आले का सांगा कमेंट मध्ये देवारात. आमच्या तर फर्स्ट टाइम आले. आम्ही बाहेर खूप जणांच्यात आम्ही बघितलं होतं. आम्ही नारळ काय मम्मी पूजतच आले 25 वर्ष झालं, पण फर्स्ट टाइम असं आहे. नारळ मला तर खूप भारी वाटलं, आणि मम्मीला पण खूप म्हणजे खूप भारी वाटलं. कारण की काय म्हणलं तुम्हाला सांगते गाईज, अतुल म्हणला मम्मी अगो आपल्याला ह्याच्यात देवारात नारळ उगून आलाय, तुला माहित आहे का. ऍक्च्युली काय झालं, ही कामाच्या घाईत मला सांगायचं विसरलं, आणि मी पण बघितलं मग हिला कॉल लावला. ही होती शेतात, त्यावेळेस मग लगेच कॉल लावला, मम्मी अगं तू देवारात बघितल्यास का नारळाला आपला कोंब आलाय. तर मम्मी म्हटली अरे होय बघितला, पण तुला सांगायचं विसरून गेली. मी म्हटलं मला कसं काय सांगितलंस तू. अरे म्हटली एवढी घाई चालू मला कळलं नाही म्हणजे सांगायचं, तर त्यामुळे विसरून गेली ती. चला आता आम्ही थोडस शूट करणार आहे, आणि मग आम्ही निघणार आहे शेतात. चला. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या फार्म हाऊसवर. ॲक्च्युली पाणी संपलं होतं गाईज, तर पहिला जाऊन पाणी घेऊन आलो प्यायचं. आरोचा प्लांट आहे ना इथं जवळच. तर इथे कसं आहे पाणी गाईज, बोरला खारं पाणी लागते, म्हणजे खारं म्हणजे थोडं सवळ आहे, त्यामुळं आरोचं वापरावं लागते. आणि येताना आम्ही रस घेऊन आलो, तर रस पिऊया चला आता सगळ्या. तर तुम्हाला दाखवतो गिलावा कुठं आला आहे. तर गाईज बघा हॉलचं पूर्ण गिलावा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता चालू आहे इकडं किचनचा. तर गाईज बघा आता हे नारळाचं रोप लावलं होतं का नाही, तर त्याचं एक पान वाळलं होतं, पण ते मला कट करायचं होतं, मी विसरून गेलतो. मग आज येऊन पहिला ते कट केलं, कारण की मुळं हे पान आता काढून मी बघा इकडे टाकलेलं आहे, वाळले पूर्ण खूप. आणि ही शेवग्याची रोपं आहेत ना गाईज, मध्ये मेंढरं बहुतेक आले असतील, सगळी खाऊन टाकली होती, त्यामुळे आता हे परत फुटून आले. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. ही 2 रोपं खाल्ली होती, ही पण फुटून आली. हे पण रोप खाल्लं होतं, हे पण फुटलं. तिकडची 2-3 रोपं होती ती पण फुटलेलं. हे पुढची बाकीची रोपं नाही खाल्ली होती, तर त्यांची वाढ बघू शकता तुम्ही कशी आहे. दाखवतो गाईज तुम्हाला. मम्मी पप्पांनी येताना परवा दिवशी करवंदाचं रोप घेऊन आलते ना, तर ते लावले, दाखवतो तुम्हाला. हे इथं लावले, इथं लिंबूचं रोप आहे, आणि इथं मध्ये लावले करवंदाचं रोप. किती मोठं झाले तर असं लावले मम्मीनं. मला माहीत नव्हतं, मला बघायचं होतं कुठं लावले नेमकं. पण आज मी आलो ना शेतात, तर म्हटलं आज पहिला बघूया झाडं कशी लावली आहेत मम्मीने. आणि हे लिंबूचं रोप बघू शकता तुम्ही, एवढं होतं मटक्यात आपल्या. हे मटका फुटला आणताना, आणि आता इथे लावल्यानंतर ना किती ही नवीन ग्रोथ चालू झाल्या बघा, म्हणजे लागू झाले, ह्याचा अर्थ लागू झाले. आणि
हे डाळिंबाचं झाड पण आहे, त्याला पण आता इथं बघू शकताय कळी लागायला लागल्या बघा, कळी. आणि आज माझ्या मते किचनचं पण होऊन जाईल गिलावा, मग नंतरनं बाहेर लागतील त्यांनी. हे बघा चिक्कूचं झाड पण इथं लावून टाकले मम्मीनं. आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे इथं. महत्त्वाचं बघा गाईज, हे सगळ्यात शेवटी बिया लावलेल्या, पण हे बघा केवढं मोठं झाले. सगळ्या रोपांपेक्षा हे मोठं झाले. ते ॲक्च्युली मागची रोपं खाल्ली ना त्यामुळं, पण तरीही ह्याची वाढ खूप चांगली आहे. हे बी जरा वेगळ्या शेवग्याचं होतं ना दोन्ही पण, त्यामुळे ह्याची वाढ बघा. आणि त्याला गाईज आता मी पुढं आलो आहे. मम्मी सिया इकडे बसल्यात दोघीजण, पुढे येऊन कट्ट्यावर निवांत. सियाचं आता झालं चिप्स खाऊन. आल्या दुकानात आम्ही येताना थांबलो, मम्मीने म्हटले पप्पांचा उपवास होता ना तर त्यांच्यासाठी चिप्स घेऊया. तर सियानं पण लगेच हां, तर तेव्हा सियानं पण 2 वेफर्स घेतले आणि आल्या लगेच रस पिऊन खाऊन टाकले. बघा पाऊस यायला लागलाय बघा, आणि सिया बघा पावसात भिजायला लागल्या. आणि माझं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली तिकडं सिमेंटचं निघलेलं ना, ते आम्ही कडल बांधायला लावत होतो, पण पाऊस यायला लागला म्हणून थांबलो. पण हे अंजीरचं एक रोप होतं ते आता इथे मी खड्डा करून लावा लागलो. चला लावतो पटकन, पाऊस लय मोठा लागलाय. तर काय झालं असं, पाऊस जोरात आला म्हणून पटकन ते रोप लावलं आणि पळत आलो. हातपाय धुवून मैत येऊन बसलो. आणि सियाचं बघा भिजली आणि आता चालू कुरकुरे खायला. इकडे मम्मी बसल्या बघा. काय झालं काय, तिथं मम्मी पप्पांनी दोघांनी काय केले, ते खंकर काढले. म्हणजे सिमेंटचं जे माल कालवलेलं होतं ना पहिला, आणि स्लॅबचं थोडा माल पडला होता स्लॅब टाकताना, मग ते घट्ट झालं. मग मम्मी काय केली, पारनं पप्पा आणि मम्मीनं काल काढल्यात, काढून गोळा करून ठेवलं एक ठिकाणी. मग ते आता आम्ही गोळा करून बांधावर टाकायला लागले, कारण की बांधाची जेवढी माती निघली होती तर तिथं सिमेंटचा कचरा टाकला की मग घट बसते. आणि इथलं पण पुढं समोर पण कचरा राहत नाही ना, साईडला एका राहिलं तर चालते. मग इथं पुढं आपल्याला गाडी वगैरे लावता येते, परत ही माल ठेवता येते. लागेल नंतर आपल्याला पेरायला येईल ना काहीतरी. हा पेरायला तर येतेच, पुढं लावून असं रस्त्यावर लावलं तरी चालतं, इकडं आणून ठेवून लावलं तरी चालतं साईडला. पुढच्या बाजूला आम्ही असं प्लेन पूर्ण ठेवणार आहे शेतीसाठी पेरायला. त्यामुळं जरा पण आपल्याला जागा वाया घालवायची नाहीये, कारण की जेवढा होईल तेवढा पुरेपूर वापर आपल्याला शेतीसाठी करायचा आहे जमिनीचा. कारण की एवढा आपण घेतलोय तर हा स्विमिंग पूल एक करायचं म्हणते बघा. हे बघा अर्गापूर्गी. सो गाईस पाऊस तर गेलेला आहे, आणि बघा आता आम्ही जरासं इन्स्पेक्शन करायला लागलो. मम्मीच इकडं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळं ते सेंटरिंगच्या फळ्या वगैरे मिस्त्रींनी काल आहे का नाही जमवून ठेवल्यात ना, तर त्याच्या तारं आणि मोळे वगैरे जे पडलेले आहेत ना इकडे तिकडे सगळ्या मम्मी गोळा करून एका पोत्यामध्ये साठवा लागल्या, जेणेकरून नंतर ना भंगारमध्ये देता येतील. हे बघा इकडं साईडला सगळं फळे आहे ना काल गोळा करून त्यांनी जमवून ठेवलेले आहेत, कारण की इकडे तिकडे पसारा होऊ नये म्हणून. होय, हे बघा सिया पण मदत केली पण त्यांना फळ्या जमवू लागल्या वाटतं. आणि गाईस तुम्हाला एक दाखवतो, एवढं असं रोप होतं आणि आता केवढं झाले बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा एरंडाचं रोप इथं एक आलं होतं, तर मग मी त्याला पाणी देत होतो आम्ही, आहे ना. आम्ही त्याला काय केलं गाईस, कंटिन्यू आम्ही त्याची निगा राखली, पाणी दिली. म्हणजे एवढं निगा म्हणजे कशी राखली, हे मालं पडत होते फळ्या वगैरे पडत होते तर त्याला आम्ही दबू दिलं नाही, आहे का ना. त्यामुळे इथे काय, आणि ती रोपण मागणं शेतात आणून लावलेली. आणि त्या साईडला बघा कॉर्नरला ते एक मोठं रोप तिथं होतं, तर ते आम्ही तिथंच कंटिन्यू वाढू दिलं. असंच तुम्हाला हे जे झाड आता मोठं दिसून राहिलं ना, हा असेच तुम्हाला मागं पण पुढच्या वर्षीपर्यंत एकदम भरलेलं दिसणार आहे झाड. हा नेक्स्ट इयर पर्यंत आमचं टार्गेट आहे की सगळं शेत भरून टाकायचं आहे झाडांनी, प्लस आपल्याला शेतीसाठी पण जागा ठेवायची आहे, असं आमचं प्लॅनिंग आहे गाईज. आम्ही आता हळूहळू तुम्ही बघशीलच पुढं की आम्ही काय काय बदल करणार आहे. झाडं तर लावणारच आहे भरपूर, आणि शेती पण करणार आहे हळूहळू. जशी आपल्याला म्हणजे अशी काही शेती मोठी नाही करायची आपल्याला, पण आपल्या घरापुरती आपल्या फॅमिलीपुरती भाजीपाला झाला तरी इनफ आहे की ना. सियाला विहानला बास. हा सिया म्हणते आपल्या पोटापुरतं झालं तरी बास. आणि गाईज तुम्हाला सांगतो घरच्या झाडांची फळं वगैरे मिळाली तरी बास आहेत. फळं काय लगेच मिळणार नाहीत, पण
जर लवकर लावली तर लवकर मिळतील आपल्याला. आणि भाजीपाला कसं होते गाईज, बाहेरच्या भाजीपाल्यांमध्ये भरपूर पेस्टिसाइड, भरपूर रासायनिक खतं वापरलेले असतात. औषधं वापरलेली असतात. तर आपण इथं जैविक करणार आहोत, त्यामुळे जैविक खायचं आणि हेल्दी राहायचं आहे की नाही सिया. आणि गाईस मोला अशी खाली पडली ना तर आपल्या पण पायात घुसू शकते आणि गाडी पण पंक्चर होऊ शकते. त्यामुळं हे बघा क्या पडलं की घाण दिसते. आपण काय करतोय, साईडला एका टाकतो. साईडला नाही, किचन वेस्ट आणि बंगालला तर बंगाल टाकतोय. बघा अशी पायात हे बघा, हे आता तार आहे, हे पायात पण घुसणार म्हणते आणि गाडी जर गेली तर गाडी पण पंक्चर होऊ शकते आहे का नाही सिया. कागद आपल्या शेतात टाकलं तर चालतं, चहा करताना चुलीत. हे बघा कागदा. आणखीन एक गाईज रस्त्याचं काम तुम्हाला माहिती आहे आपण चालू आहे. ॲक्च्युली हा रस्ता ना गाईज आम्ही स्वतःच करायला लागलोय. आणि मध्ये पप्पांनी 2-3 दिवस कामगार लावले होते आणि पप्पा पण सोबत त्यांच्या करत होते आणि आम्ही पण जमल तसं करतोय. हे बघा आता इकडे दोरी बांधून हायशी ठेवलेली आहे साईडनं. ही साईड तर पूर्ण दगड तुम्हाला दिसू शकते बघा, मोठी दगड. ही साईड पूर्ण झाली आहे, फक्त आता ह्या साईडची जी दगड आहेत ना ती लावून वरनं बारीक माल टाकून घ्यायचा. म्हणजे बारीक मुरुम जो असतो ना तो वरच्या बाजूला, हे मोठी जे आहे ते खाली गेला पाहिजे जेणेकरून टोचणार नाही. आणि बारीक जो माल असतोय तो वर टाकला की एकदम रस्ता आपला चांगला होऊन जाईल, चालून वापरून वगैरे आपण चांगला मऊच होऊन जाईल. चला काय, आता पावसाळ्याच्या आधी आपल्याला हा रस्ता पण कंप्लीट करून घ्यायचा आहे. अजून काय वेळ आहे पावसाळ्याला, अजून 1 महिना आहे, पण हळूहळू लागलंच पाहिजे आपलं. मम्मीचं इकडं चालू झालं काम, ते सिमेंटचं काढलेला कचरा इकडे बांधायला आम्ही साईडला ठेवायला लागलो ना. तर चला आता मम्मीला मदत करतो थोडी आणि भेटूया थोड्या वेळात तुम्हाला. सियाचं काय चालू आहे बघा, काठी घेऊन खेळत बसले बघा मातीत. चला.